ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या रुकामसला या गावच्या माजी उपसरपंचांनी जे आहे ते बार्शी तालुक्यातल्या वैरागमध्ये आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली होती आणि या संदर्भात त्यांचे नातेवाईक जे आहेत ते आता सोलापुरात आहेत आणि त्यांचं नक्की काय मत आहे ते जाणून घेऊया, कारण या संदर्भात एका महिलेवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। काय नक्की हा सगळा प्रकार घडलेला होता, काय घटनाक्रम आहे, काय काल सकाळी आमच्या गावचे सरपंच रावसाहेब काका काळे यांना वैराग पोलीस स्टेशनमधून फोन आला किंवा तुमच्या व्यक्तीचा असा घडलेला आहे, तुम्ही या। मग सर्व नातेवाईक त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले। सरपंच, गोविंद बर्गेंचे बंधू व नातेवाईक सर्व आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचला असता त्या ठिकाणी पोहोचल्यावर आम्हाला लक्षात आलं किंवा गाडी लॉक असणं, गाडीत इतर काही गोष्टी असणं, म्हणजे यावरून आम्हाला लक्षात येतं किंवा तुम्ही जे म्हणताय किंवा जी चर्चा आहे की आत्महत्या आहे, ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय आम्हाला आहे। पण मग कोणामुळे हा सर्व प्रकार घडला आणि कोणी केला असा काय संशय आहे तुमच्यावरती? तुम्ही काही एका महिलेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे? हो, आम्हाला माहिती भेटली, कारण आमचे जे गोविंदाप्पा आहेत बर्गे त्यांच्या मित्र कंपनीने आम्हाला सांगितलं किंवा एक पूजा गायकवाड नावाची नर्तिका आहे, तिने त्यांना ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी करून प्लॉट घेऊन दे, जमीन घेऊन दे, ह्या सर्व गोष्टीची मागणी करून ताणतणावामध्ये तो इथं आला। त्यांचं इथं काय झालं हे माहीत नाही, परंतु आम्हाला संशय की त्यांच्यासोबत घातपात झाला। म्हणजे अशा कोणत्या घटना किंवा कोणत्या गोष्टी आढळून आल्या की ज्यामुळं वाटतंय की तुम्हाला हा आत्महत्या नसून घातपात आहे? काय घटना आहे? म्हणजे गाडी लॉक असणं, बॅटरी डिस्चार्ज होणं, म्हणजे ठीक आहे, त्याला आत्महत्या जर करायची असती तर त्यांनी गाडी चालू नसती ठेवली, लाईट वगैरे चालू नसता ठेवला, जेणेकरून बॅटरी डिस्चार्ज झाली नसती। म्हणजे ह्या गोष्टीहून आम्हाला असं वाटतं की हा घातपात आहे। पण मग असं देखील सांगितलं जातं की जी पूजा गायकवाड आहेत त्यांच्या आणि गोविंद यांचे प्रेमसंबंध होते आणि मग त्याच्यातूनच हे सर्व आर्थिक व्यवहार आले आणि मग हा सगळा प्रकार सुरू झाला, असं देखील एक प्राथमिक माहिती आहे। याची काही आम्हाला कल्पना नाही आहे, परंतु तुमच्या चर्चेतूनच आम्हाला कळतं की त्यांचं प्रेम प्रकरण असं काय होतं, परंतु प्रेम प्रकरण आहे नाही हे तपासाअंती निघालच। CDR पोलीस प्रशासनाला सगळी माहिती भेटल, परंतु ब्लॅकमेल केलं एवढं आम्हाला निश्चित माहिती आहे आणि या ब्लॅकमेलमधूनच तो इथपर्यंत येऊन काय प्रकार घडला ते भविष्यात पोलीस निष्पन्न करतील। पण मग जे गेवराईमधलं घर आहे ते देखील ते नावावर करून दे अशी मागणी करत, अशा काय डिमांड्स होते? अशी पण डिमांड होती, हे पण ऐकलंय मी की गेवराईचं जे घर आहे ते माझ्या नावावर करून दे, इथं 5 एकर जमीन घेऊन दे, प्लॉट घेऊन दे, म्हणजे ह्या बार्शी हद्दीत, अशी मागणी आहे, अशी माहिती आहे आम्हाला। पण मग ते इथे कशासाठी आले होते? म्हणजे काही त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी आले होते की काय? म्हणजे आले कशासाठी, काय कळलं का घरी सांग? कारण त्यांचं बोलणं कुणासोबत झालंच नाही ना की मी इकडं चाललोय। जर त्यांनी कुणाला जर सांगितलं असतं की मी ह्या गावी चाललोय, माझं असं असं काम आहे, तर आम्हाला माहीत झालं असतं। तर इथं कसे आले ते आम्हाला माहीत नाही आहे। CDR निघालच त्यांना कशासाठी बोलवलं, का बोलवलं। गावचे सरपंच सुद्धा आहेत। सरपंच साहेब, खरं तर ते माजी उपसरपंच आहेत, गोविंद जे आहेत त्यांनी मयत झालेलं आहे। काय एकंदरीत पार्श्वभूमी होती, तुमच्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत? कानावर म्हणजे वैराग पोलीस स्टेशन मला फोन आला सकाळी 8 वाजता, काल सकाळी। म्हणले गोविंद बर्गे हे तुमच्या गावातला व्यक्ती आहे का? म्हणलं हो। ते म्हणले मग त्यांच्या वडिलाचा एक फोन नंबर द्या आम्हाला। मग मी वडिलाचा फोन नंबर दिला त्यांना, मग त्यांचं बोलणं झालं वडिलासंग। नंतर मग त्यांना म्हणलं काय आहे नेमकं मग त्यांनी मला सांगितलं, ते म्हणले की असं असं झालं, म्हणले बार्शी हद्दीत की याने आत्महत्या केली, सुसाईड केला। मग आम्ही निघालो, ते मला या लवकर तुम्ही इथं वैराग पोलीस स्टेशनला। मग आम्ही सारे त्यांचे बंधू आम्ही कंपनी आलो। मग तिथं आल्यानंतर आम्ही तिथं ते कोणतं गाव आहे ते वैराग नाही सासुरे गावात गेलो। मग तिथं ते बघितलं आम्ही, ती गाडी होती तिथं, लॉक गाडी होती आम्ही आमच्याकडे चावी सांगितली होती त्यांनी, दुसरी एक चावी आमची गावाकडे होती। मग ती चावी घेऊन गेलो आम्ही सोबत। मग ती चावी उघडली, आमच्यासमोरच उघडली त्यांनी। तर ते प्रकार दिसला आम्हाला, रेल्वे होतं तिथं ते होता म्हणजे। मग नंतर मग आम्हाला बाजूला काढलं त्यांनी, पोलीस लोकांनी, त्यांनी सहकार्य केलं आम्हाला पोलीस लोकांनी। आता इथपर्यंत माहीत होईल। नंतर ते काय त्याच्यानंतर ते काय समजा ते विषय का त्याच्या घरासमोरच ते प्रकरण म्हणजे गाडी होती, हां, त्याच्यामुळं ते आम्हाला संशय तिथलाच आहे। आपण पाहतोय खरं तर
गेवराईमधील हे माजी उपसरपंच आहेत आणि ते इथं आले होते आणि त्यानंतर ही आत्महत्या आहे की घातपात आहे याचा संशय जो आहे तो कुटुंबियांना आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातली मागणी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे आणि या प्रकरणाचा छडा लावावा अशी देखील कुटुंबियांकडून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.